माझं असं म्हणणं आहे की आपण सगळ्यात आधी घराला महत्त्व दिलं पाहिजे, आपल्या कुटुंबाला आधी महत्त्व दिलं पाहिजे. घरची आपली सगळी जबाबदारी म्हणजे काय, तर मुलं शाळेत जातात, मुलं लहान असतात, घरात सासू सासरे असतात. मग सासू सासऱ्यांचं व्यवस्थित करून आणि मुलांच्या शाळेचा डब्बा वगैरे करून दिला, मुलांना तयार केलं, ते शाळेत गेले की नंतर स्वयंपाक वगैरे झाल्यावर जो वेळ असतो उरलेला, त्या वेळात आपण आपला छंद जोपासू शकतो. आपण आपल्याला जे काही करायचं असेल ते आपण करू शकतो. तर करिअर म्हटलं म्हणजे नोकरी जर म्हटलं तर मग नोकरीचंही तेच आहे की तुम्हाला नोकरीवर जायचं आहे, नोकरी करायची आहे, पण घरची कामं करून आणि घरचं सगळं व्यवस्थित करूनच तुम्ही जर केलं तर तुम्हाला समाधानही मिळतं आणि घरच्यांनाही समाधान मिळतं. नाहीतर सासू सासरे उपाशी आहेत आणि तुम्ही मंदिरात जाऊन देवाची प्रार्थना केली, तासभर देवाची पूजा केली, का तर देव मला प्रसन्न होईल. देव प्रसन्न होणार नाही. कारण घरात तुमचे जे जिवंत देव आहेत, अर्थात प्रत्येकाच्या शरीरात आत्मा म्हणून जे आहे तो ईश्वरच आहे आणि प्रत्येक जणाच्या देव आहेच. पण सासू सासरे किंवा घरी कोणी वडीलधाऱ्या मंडळी असतील तर त्यांना उपाशी ठेवून आपण जर पूजा केली तर देवही प्रसन्न नाही होणार, असं मला वाटतं. बरं.